त्यामधून हा वाचून वनमानल बाहेर येतो आणि त्याच वनमानल संपूर्ण विश्वाला जागण्याचा प्रयत्न करतो. तोच प्रयत्न मी करतोय. हा पाता गुणाच्या ठाई मी विराजमान झालो, पण हे सारखं मनस्वास्थ्य माझं खंडित होत आहे. यालाही तशाच प्रकारचं कारण. वेळोवेळी पदोपदी देवतांवर स्वारी करण्यासाठी मी जातोय, पण नित्याशा होता येईल का अपयश, आणि तेच अपयश दूर सारण्यासाठी वेळ वाया न करता आपण करा आणि दुसऱ्याला मी चूक केली. मला सांग रे काय कित्येक वेळा तुला मार्ग दाखविला. हो तुझ्या उंच शिखराला पोचविला. मम्मी आता काय माझा नशीब कोणत्या तऱ्हेने शंकर कोणत्या तऱ्हेने तू आचरण केलं. प्रत्येक वेळी देवतांवर आम्ही स्वारी केली, पण अपयश. होय माझ्यामध्ये अपयश आलेलं आहे. कारण आहे. कोणतं कारण? अरे तुम्ही दानव म्हणजे कोणी सामान्य आहे, सामर्थ्यवान, शक्तिवान, अनाचे भोगते. आणि एवढंच नव्हे तर तुम्ही माया विद्येत पारंगत. या विद्येचा कदाचित वापर केला नाही. देवर्षी नारद हे सांगतात ते त्रिवार सत्य. कारण आतापर्यंत या विद्येचा केव्हाही मी उपयोग केला नाही. मग आता स्वतःच्या मनानं ठरविलं, स्वतःच अस्तित्व राखण्यासाठी यावेळी तुझ्या समोर बाईकडे खाई येतो.
तुरा माझा जन्म कसा झाला कोण माझी मातृ पितृ देवता आवाज येत माझा जन्म कसा झाला कोण देईल माझ्या प्रश्नाचं उत्तर पण यावेळी लागले ते भाऊ चटरांनी पेश घेतो त्याच्यासाठी हा भाऊ माझा आहे. स्थिरं पवित्रं. या व्यक्तीचं वरद असत माझ्या मस्तकी येता क्षणी लागले ओम शांत झाले कोण आहेस तू कोण आहे रे या कोण देईल माझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार. काय? या विश्वाच्या ठाई नुकताच कुठं तुझा जन्म झालेला आहे आणि तुला जन्माला घालणारी मातृपितृ देवता अन्य कुणी नसून नेत्रासमोर तो तुझा बाप आहे. आशीर्वाद आहे. सांगा मला जन्म देण्याचं कारण तरी कोणतं एकच असं कोणतं सांगणार आहे पण प्रथम या तुला विश्वाची ओळखी. विश्वाची ओळख होय हा या विश्वात तल तीन आहे. हा एक स्वर्ग स्वर्ग मृत्यू मृत्यू पाताळ. पाहता स्वर्गी देव राहतात. हा शान घेतो समाधान वाटलं नामविधान मिळालं मग आता पुढील कर्तव्य एकच हा प्रतिवादी नात्याला तू उभा ठाकणार आहे. त्याच्या हाती शस्त्र असावं हा तसं तुझ्याही हाती शस्त्र आहे. मग तेच शस्त्र मी तुला बहाल करून घेईन. हे शस्त्र स्वतःच्या संरक्षणासाठी मग चिंता करू नका युक्तीचा तेढा डावा टाकून हा विशाल केतू या माता त्याचा त्या करून निघालोय निघालोय. विजयी हवं. हा सारा माझ्या मायेचा प्रभाव आहे. आता काट्यानं काटा कसा काढावा मी जाणणार. युक्तीचं भांडार आहे हो ती मार्ग दाखवले गेलाय तूही गेलं पाहिजे कारण एका देवतांवर फारी एका मृत्यूला फारी करू आपलं वस्त्र प्रस्थापित करा. माकाचा दर आहे विलंब न लावता निघालो. ज्याप्रमाणे आकाशातील चंद्रमाच्या शीतलशा तेजाने अखिल रात तेजोमोहते तद्वत् एका कलागुणी विद्यावंत स्त्रीच्या प्राप्तीनं त्याचं कुल शोभिवंत ज्या पवित्राच्या ब्रह्मकुळात आमचा जन्म झाला त्याच पवित्राच्या ब्रह्मकुळाचा स्वाभिमान आम्ही आमच्या अंतर्यामी स्वकुळाचा उद्धार नव्हे तर मात्र पितृ देवतेच्या मुखातून बाहेर येती वागे तेच शब्द आम्ही अंतर्यामी दुसरे आणि त्याच शब्दाला अनुसरून प्रयत्नवाद आणि सोमयागाचा महायाग आपल्या घडला गेला तसेच पुण्यक्षेत्री सतयागाची संघटना आमच्या गर्वी आणि त्या केलेल्या पुण्यमय कार्याची फलश्रुती म्हणून 11 रुद्र 12 आदित्य 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार
अशा 36 कोट देवतांचं अधिपत्य आणि या अमरावती नगरीचं साम्राज्य म्हणून देवेंद्र या संस्थेला मी फार हे पुरावे असेल केवळ आणि केवळ ज्ञान नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते तत्त्वं योग संसिद्धा कालेन विद्यते ज्ञानाचं पवित्र असे या जगत ज्ञान हे यज्ञ कुंडातील अग्नीपेक्षा पवित्र असून सूर्यप्रकाशापेक्षा तेजस्वी आणि हे ज्ञान सर्व सिद्धीच्या योगे सिद्ध करता येईल ते ज्ञान आम्ही आत्मसात करतो आणि त्या ज्ञानाच्या योगे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय हे भगवंता देवा तुझा कृपा आशीर्वाद सदैव हात घेतली आणि त्या स्वर्गलोकाच्या ठिकाणी माझं आगमन झालंय मग या स्वर्गलोकाचे राजकर्ते देवेंद्र महाराज यांना हात द्या देवेंद्र महाराज स्वागतम या सुधर्मा सभेच्या द्वारावरती एक अपरिचित धन्यता देतोय मी तुम्हाला धन्यता वाटू लागली कारण आलेल्याचं आगत स्वागत तुम्ही केला हो पण माझा परिचय तुम्हाला नाही होय ना पाहता व्रत ज्याचं वास्तव्य विशाल केतू अशी माझ्या देहाला सौख्य विशाल केतू हो पाताळ के वास्तव्य तो स्थानाचा त्याग करून सांस्कृतिक सुधर्मा सभेपर्यंत या अमरावतीपर्यंत याचं कारण याच्या मुळाची कारण एकच ते कारण कोणतं असेल तर आमच्या मनाने एक इच्छा दौडली दानवेश्वर तुमच्या ठाई इच्छा दडली आणि अशी कोणती इच्छा दडली की तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली ही इच्छा कोणती असेल तर हे तुम्ही राज सिंहासन उपभोगताय हे राज सिंहासन हे राज्य आजपासून आमच्या होत आहे दानवेश्वर महत्वाकांक्षा इच्छा आकांक्षा प्रत्येकाच्या ठाई असते बरोबर आहे आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण करत असतो आणि ती इच्छा परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात संकट हे साम्राज्य हे अमरावतीचे राजधानी तुम्हाला हवे असं जर मागून मिळालं असतं तर प्रत्येक जण त्रैलोक्याचा धनी झाला असता आणि म्हणून हे सारं मागून मिळत असतं तर हे प्राप्त करावं लागतं आणि प्राप्त करायचा अनेक मार्ग आहेत तुम्हाला कोणत्या मार्गाने प्राप्त करायचं आहे मी तुमचे मार्ग ऐकण्यासाठी आलो नाही मी माझ्या पद्धतीनं माझ्या पराक्रमाच्या जोरावर हे प्राप्त करण्यासाठी आलो दानवेश्वर मी तुम्हाला मार्ग सांगतो म्हणून सांगितलं नाही मी तुम्हाला विचारलं तुम्ही कोणत्या मार्गाने प्राप्त करणार मग तुम्हाला सांगितलं शक्ती सामर्थ्याच्या जोरावरती तुम्ही प्राप्त करणार
कट करता या पोरानं चवल्यान माका काय वय करताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाकतो माशाचा ओ पादत नाही हो, पाकतोय म्हणते तिरा माशाचे पाकतोय म्हणशे संध्याकाळपर्यंत माशाचा काय खवाळ गाव ना समाज तो कसा गावताना माका सांगता परात्री 4 मासे देऊचे कोण दाखवू नये मी आयला माणसांका कोण दाखवलं सगळं पाणी गळून मारले एक माशा अरे बारा बरा पेटला दिसतो लोकांना नाही बनवतात नक्कीच मोठो जो तुका कोंबो दे जमाल मारा दे कोंबो दिले आणि कोणी बागल्याने काय मारले आता हडे इला असं वर माझा तसा माझी जमला करता बापाशी बेगीन जाता दरिया मासो का हाडी ना काय करता काय मागता काय करता हे एका काय फाना का आता ह्या माझा बघा किती फुगला पाणी रावण रावण फुगला माहिती असा हा काय ता चढू किती आले त्याला जेव्हा द्या माय चढवर तू जोडू आता वर जाणता होणार क्या नाही कशीला पहिल्या सगळ्या चढवर फुटाक लागले पावसाचे थेंबे पडाक लागले काय हरकत नाही लगीन हाताला देतं सांभाळलं आणि काय असं माहिती माझा पोर जाणता झाला माका माहिती असं लगीन बेगीन करतच असं मला ह्या हडेला कोणाक कळला ना माझ्या घराच्या उमऱ्याची माती ठेवचे ना अरे कोण लोकांना कळत लगीन म्हणताना कोण म्हणे अरे सगळ्या लगीन हवता बघे कोणतं झिंगो जाऊ हो एक येतो ना एक लगीन नाला बंद झाला आम्हाला हो अरे बघ आता भाऊ खाया काहीतरी तुझ्यासारखं पुढे असताना भाऊ खाया मला असं असं आम्हाला जाळा टाकतोय मासो गावता काय बघतोय आकाशी माझ्या खाबऱ्या द्यावा जाळा टाकतोय बरेचसे माझे रांगे रंगे करे महाराज अरे काय बघतोय अरे काळ्या काहीतरी असं अरे बरेचसे मासे असं खबरला काळा दिसार पत्री गोल फिरतोला टाकला कोणले अगदी जाग्यावर पडला इतक्यात काय ना काय गावाचा ना असाच राजा माझा काहीतरी बडबडत राहा काय बायो गो कोणी भात खाल हातात बरं रवलो नाही वाईट ओळखून या झालं हाताक लागलं लोक
हो तेव्हा ओरीने जितो तरी पेट्टा होता आपल्या मेरे पेट्टा बोले आपण आमची जमलेलो माझा रे तुझा विचारते पुढे बघता काय करतो. नाही म्हणता निरंजन नाही म्हणता. नाही म्हणत असेल, घरात कधी जेवा? जेवला तुला इतक्या वेळा मारलेला असताना दिलेला असते त्यामुळे ताणून हल्ला ना जागेवर सून जाऊन हलाय जा. अरे बापूच गमलेलो आता तुझं किती विचारतोय माझं विचारतोय गमलेलो ना ह्यो विचारलो तेव्हा जितो तरी असल्या पुढे खडे गेलो काय माहिती खडे उन्हात सोचतलंय जगा आणि माका भय कोणतो दिसता अध्यक्ष पांडुरंग मुनगेकरांचं हे जर वाटे गावले आणि बापाची जर याला पैठून दिल्याने तर बापू जागा धरून राहतो हलातो नाही डुलातो कोणाचा चिरा पडत जितो तरी असल्या तुमका गमलेलो असं काय रे काय रे मम्मी अरे हात घातली आपण अरे पुढे अडून देते जेव्हा त्या पांडुरंगा काही ठरवतं हे नाव काय मोठे असतात ते सगळी लोक ओळखतात ते लागतं होय होय कमाल लागतं आणि हे बघ दिल्याने गणपत मुरकर यांच्या स्मरणार्थ मुरकर नाट्यप्रेमी यांनी हे निरोप 100 रुपयांचं पारितोषिक दिलंय त्यांचे तुमचे आभार मानून आमच्या गुरुकृपा मंडळाच्या वतीने याचा स्वीकार करते व गणपत मुरकर यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते गणपताचे भगवानची होत ना ते बापडे गणपत चांगला नाही त्याचं काय कर माहिती आहे 4 मासे घेऊन ये. मासे नसते तुमचा तिथं सोंगटा देतं ना हो बरं काहीतरी खाऊन ये ना काय मासे दिले तिथं वरा काय रे काय केलं येऊन पुढे उजवडलाय ना काय उजवडलं? उजवडत नाही शिरा पडलो मी केव्हापासून तू येईलच का उजवड पडतो लो मला माहिती आता असं लोकं लग्न- कसं उजवड पडलो बरं लग्न बघ बरं माणसा. काय रे काय केलं येऊन काय कुठनावर बसलोय सर त्याला किती मम्मी सांगलाय इथे वड नको ना वडलंय ना तर माझा कसा जाता अशी नुसतं जो मी बाहेर सगळे काही सगळी लोकांनी चरित्र काय चारित्र होतं कापूस तो जो मोठ्या सारा मिया नाही काहीच करून टाकतं शिल्लक ठेवतं नाही ना. असं असल्याचं बापू विचारलं तो सांगता होय रे मी ओपन झालं होय. हा? आणि काय रे बापाची आता बघा हाडाची काढा आणि सगळं तर हात घालायचा. तुला सांगतो झाडाची कडाई म्हणते मधला काय झाला तुंतुना. कोणता तर हात लावू नको तुला वाटायला नाही तर हात लायलास तर परत मागचा हात लावू नको ऐकलं सांग काय चालली तू काही जा हे बघ रे बा. वाट्या का लागतं पाण्यात भिजान माझं मी तोंडळ भुगता गो माहिती आहे काय सांगतो पाण्यात जाऊन तुझं रोज लावता तळावता आणि जरा झुरको घेतलंय त्या जाग्यावर बसता तुला उत्तर लावता वाघुळीच्या पाण्यात जातं समोर करायचं ओंकार जाता पाण्यात त्याचं नाव कसं जातं कोण तो ओंकाराचं ओंकार ओंकार अगदळ असा आता तुझ्यासाठीच देऊ मग. असा रे डोळ त्याच्या हातात करायचं. त्याचा जळा देतो तळावतो तो त्याचा जो हातात करायचं, हो. ओंकार केलं. आता तुला सांगता देतो नळ तळावता अरे तो पाण्यात जाता तो माका बाहेर समजून जातो त्याचं चुटून मेला आहे नळ वकिराव उभी रवा त्या ओंकाराचे गदा सोड मग काही ओंकाराचा सोड ओंकाराचा सोड अरे 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 सोमका सोडून वाऱ्या गेलाय अरे सोडून दे भेसात सोडून सांग नाही आता तुला सांगतो ओंकाराचा सोड सोडून तर तो हिचा रवा हा? रवा दिसत तो रावात गो पण बाकीच्या अरे ओंकाराचे गदा सोडून आणि सांगलाय तुला तो हडकरांचा शिरड नाव लिहिल्या नो तो जाता पाण्यात तो नाना चढवला तुमच्या नळांना बांधतास काय हा? त्याचं नाना चढवला माझ्या बाबाचं नाव घेतो ना. माझा आता वय झाला एक वीर आहे काय त्या आवडी? नळ चावलो त्या अख्खो तरी घालू वसाहतीच्या तोंडाला मोड होती आगाच सोय
आणि मग हे आणि सबंध शेपूट काढू आले मला वाटतं हा बरोबर असा म्हणतो जगाच्या गजाली सांगता येणार हा, काय आता तुझ्या नळ्याच्या गजाले सांगतोस ना समाज जाऊचे समाज मागच्या वर्षात समाजला झुटके मारून डायरेक्ट जाऊताना आता असाच करूया हा कोणत्या काय रे? हा, काय काय? येऊन काय उजवट लागले काय लावलंय उजवं? काय लावलं पाठ केल्याने થઈ તે एडिट मारू पडला काय करू माता बापान नाही तुझ्या मला बोला तरुणात आता निघाला तर भाकर रोज करता सारं समाज बरोबर उठलो होता मला जर बरा वाटतं जरा माझं हे उडत मागा भीती वाटते काय माहिती आहे हे सगळे मासे बाजारात भरा निघ घरात काय व्हायचा हाड बाजारात जातो रे मी बाजारात नाही होते. जमाचा नाही मग काय करतो? बाजारात ती शाल घ्या माल घ्या नल घ्या सगळी बसा घालतो आणि सांगत माझे घ्या माझे घ्या माझे घ्या मग माझ्या हो, शालग्या मालग्या सगळे ते घरात बसतो आणि त्यांचा सगळ्या लोक घेऊन जातो तुका कोणी विचारून मागणार घ्या ना हात खोलाय नाही. शिरा पडला पण कसा व्हाया सगळ्यांना बापाशी एवढा बरे बरे गजाली राहायचं मी या सगळ्यांना सांगतोय काय? मासे घ्या मासे घ्या मासे येणार नाही. अच्छा अच्छा घ्या अच्छा घ्या अच्छा घ्या कोणी यावता ना कोणी यावता ना कसं सांगावं? साकार होई साकार कुणी घेऊन जातं? बोलत कसा वाया बोडी गुलाबी आम्ही बोलतो बाराचा वाटा वाया मेहमान वाटा वाया गोड बोलायला बोलतो. बाकी भाऊजी का बरा बरा काय नाही काय बोलतो काय रे गोड बोलायला कसं होया? बोल बोला पाहिजे भाऊजी बोलतात असा कशी कशी आता बाजारात बसलो आणि चार चिरी गेली आणि ते बघले मासे असं आणि शालग्या मालग्या जातात ना तर बघले मी त्यांना सांगायचा काय सांगायचा बघायचा कशात ते बघायचं आणि म्हणायचा काय ये दादा आवडले असा ये दादा आवडले जमात जमात ये दादा आवडले दादा आवडले ये दादा आवडले एवढा मोठा लावलाय वाट एवढा मोठा लावलाय वाट गेले 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 ये दादा आवडले ये दादा आवडले ये दादा आवडले शिकलो मी त्यांच्या बाजाराला नेऊन मी झाले साध्या सुध्या लोकांची गजाल पण बघ कसले बरे बरे कपडे घालून बसले लोकांना कशी अशी पायात बरे बरे हे बरे बरे पोळी येतले मानव घालून बसले आणि बुटबी घालतले ती आनंद आहे ती गेलं काय हो. ती बघायची पुढेच्या दिशेने जातात ती बघायचा त्यांची बघायचा पायात काय बघायचा आणि कपडे कसे ते बघायचे कसा बघायचा सुट्ट बुट्ट वाल्या पोरी तुझ्या जातीची पोरी सुट्ट बुट्ट वाल्या पोरी ही बघ आणलंय ताजी पोरी होय नाही ते. हवेतून नाचू बघते हा जमता काय जमता घालतो सुट्ट बुट्ट वाल्या पोरी
सांगितलं होतं का बोलायचं तर तो वाटेल. तो जाणार जाऊन दे आम्हाला हा ना पुढे त्याचा बघूया काय का ती आपण चांगलं चांगलंय काय सगळी येत होय होय तरी सुद्धा अजून मी सुद्धा असा मी घरात चूक बाहेर घरात नाही ना मग भय दिसता तू का भाई बसलो तो मी एवढा मोडा असता बेकार ऐकलं मोडा असता मी एवढा बस असताना भियाता की ओलो घाल पाठशी येतात त्या काय माझ्या वाटा असतं अरे कधी कधी असते कधी नसतं आम्ही येते सुद्धा मला उन्नत नाही पळून होत फळावले होय 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 समोर करांचं पद्माकर पद्माकरांना काय झालं शिटी मारीत राहता नुसतो पद्माकर नुसतो शिटी मारत शिट्ट्या मारतो त्याला शिट्ट्या मारल्या तू काय करतो मी सांगलं तू मारीत राहू शिटी मी नंतर तुका मग निवांत चिटी शिट्टी मारल्या तू शिट्टी देतो नको नको म्हणजे बाप्पा शिट्टीचा सगळे झाकून टाकतो अरे बापाशी पण तो मानता नाही का समजा काहीतरी मारता त्याच्याकडे बघायचं नाही पण तो म्हणाले, आडू आडू येत राहता मी तरी काय करू हा? नुसतं आडू आडू येत राहता आणि त्यांचा सोड घालवतोय मी त्यांचा पद्माकर घालवतोय मी कापरा देवा घालायला हलवा मी आणि सगळ्या कौतुक तुझा पद्माकर पडले माझे उभारले पद्माकरांचा सोड अरे सोडून ते नेमका खात्याला सांगायला अरे त्यांची गजा सोड तो अडकरांचा श्रीधर तो गजाने घेतला आमच्या माझ्या माहिता घराकडे सगळं पाणी दोन भरता तरी म्हणतो रोज रोज पाणी इतके हरता गो दोन भरता म्हणा असा ना असा त्याला 4 मासे होती गेली माश्या देता येते का मग काय झालं काय येत ना मी त्याला सांगलं पात्र चालतात का माझ्या वांगडा घेऊ वांगडा बाया आणि ऐकलं वांगडा गेलो का चांगला धरतो आणि तो ओंकार मुरकरांचो मग काही चालत राहता काही चालतो कधी करूया कधी करूया एखादा विचार दादा कधी करूया कशी करूया करूया कधी करूया काय आता बोलण्या घालून घेता हे काय दोन कराकडे कधी करूया म्हणजे काय अरे हात तो माका आहे का माहिती नाही आता काय माहिती त्यांचा इलाज नाही अरे असे बरेचसे पहिले असं कोण गावता काय बघतो समाजला अरे तो लग्नाचा विचारता म्हणजे माझ्या अनुपंचा तुझ्याला आणि बापाशी मी ठरवून ठेवलं धरून ठेवलं माझं कंटाळलं आता ऐकलं तो सकाळचा तो ओंकार येता गजाने दुपारचा तो शिद्रो येता आणि दिवसाला तो पद्माकर सगळ्यांनी रांगेत लावण्याची काय पडली कशी नाही पडली येतात अरे तुमका काय घराने कामच नाही हो काही येत नाही तरी म्हणतोय मी ठरवून ठेवलं म्हणतोय हुमरे दूर नको पडलो ऐकलं मी ठरवून ठेवलंय सकाळचा ते ओंकाराला पुढे जायचा दुपारच्या गजाने त्या शिद्रोला आणि रात्री काय त्याच्या पद्माकरच सांगते मारी अरे तो तांबडा भात घेऊन येतो ना सांगितलं बाकी काही येत तांबडो भात तांबडा भात आणून येतात असा नाही असा आणि ऐकलं काय तर नाही घरातून बाहेर सलाम नको किती काही विचारताय तो बाया पुढचा होतो गो दीदी तळीच बाया मुद्दा काय झाला तो काय करता बापून लगीन कधी करतो ना बापून लगीन मॅडम 5 रुपये होते तुझी आज रागात बाहेर गेली मामाकडे बाहेर गेली लग्नात तयार लगीन कोणता तुझ्या लग्नात ठेवलं आता तू सांगा बाप्पा अशी लगीन कधी करता अरे तो विचारता का सांगते तुका बापून लगीन कधी करतो काही विचारता बरोबर का तुला आता मी तयार असाय लग्न अरे तुझा लगीन आता मला कोण पवडा द्यावतो ना
नाही कोण पडतं ते वाजलं. माझ्या लग्नाचा विचार करा, तुझ्या विचार करा. तुझ्या लग्नाचं म्हणून मी ठरवून ठेवलोय या राज्यात लगीन नाही केलंस. होय, होय. हो, कधी? हे तेव्हा सांग. माणसाची ढेकूळ पडायच्या आधी लगीन करून मोकळं जा. काय हरकत नाही. काय आता पळा झालो असं हा पावसात ढेपळी पडली काय सोमता त्या ढेपळी झालं की लाईन आणि ते वाटेल पाऊस आला. आता तुम्ही सांगता पावसात ढेपळी अरे तो पाऊस हिलो काय गेलो मग मी कोणाच्या तोंडात बघू. आता कोणाही दोणार तो पाऊस गेलो का मग तो ओंकार येतो लोकांचा मी. तो कशाला घेतो ना असलं नवरं नको मला सांगा नाही बापाशी तू जर माझ्या लग्नाचा कायदा नाही ठरवलं तुका लग्न वया काय तास सांग फक्त तुका लग्न वया काय तास सांग मी तयार असं गो बापूस एक मुलगा एक चढू असा दागिने घालतं कसले होय ते सांग मग हे कसले होय ते सांग बापाशी वाईट होतो मग. बारीक पहिल्याचं वाईट होत ना तरी बी आता बहुतेक म्हशी निरेड काही खाऊन टाकलेले कोयडे असतात त्याला दोरं घालतात जगड्यात काय चालू आंब्याचे पहिले हो नको रे माका बंद करते. तसं बोलतो आणतो पुढे काढून ठेवली असते सगळी चपलाकडे खाऊन ठेवली असते घराकडे वरतोय आणि तुझ्या भला मोठो समाज करून घालतोय काय ते पायातले भांडं घालतील माझ्याकडे आता तुझ्या सांगायचं तुला काय झाली नको असा तितक्या पुढे माझ्या आणि मी लग्न तुला कंटाळले राहते मी आता ठरवून ठेवलं तो बारीकची मिशी तो मानवाकडे कडे तरी बघता का मी त्याच्या पळान जातो स्वरूप 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 नागेश परब यांच्या स्मरणार्थ परब कधी आलं मी घाबरा नको तुका काके मारून वाढताला तो नको त्याच्या बाजूचं बघ त्याच्या जमातो नाही माझा काय रे त्या काही शेर जमता काही शेर त्याका पेलला तर ठीक आहे बघ बाबा जमा त्या कमी जमायचं त्याला काळजी करतो तो नको तो मग दुसरं पाय सोडलाय तो बघ तांबडी हो जेव्हा जातो ना तेव्हा तो असा नको तो भरले मोठे गुलगमतच नाही बारीक सगळं काय करू अरे लोकांना देव आमचा भिजला तर काय करतो आता काय करतोय जातोय मी ऐकलं आवडतात जाते पण घेतले माझं तर बघताय मग येत दोन दिवस माझं ओळख केली नाही गेलो ना हे पिनाकवाणू डमरुधरा हे उमाला पार्वती परमेश्वरा हे शिव शंकरा माझा रामेश्वरा या अवंतीचा आवाज करता राजा सूर्य शंकर असं म्हणतात. उच्च विचारसरणीच्या वैचारिक दृष्टिकोनातून अभिप्रेत असणाऱ्या राष्ट्रभक्तीचा आशीर्वादावर आचरण करू उदयोन्मुख भव्यजयी यशोवंतरावर कीर्तिजोत करतात राष्ट्रोत्थान जनोत्थान आत्मोत्थान हा त्रिवेणी संगम घडावयासाठी ब्रह्मप्राप्तेन संस्कारं क्षत्रियाना यथाविधी यथाशास्त्र यथा न्याय बागा बिगात कोण राहू लागला राजधर्माने प्रवक्ष्यामी हा राजधर्म आत्मसात वाटला माका पुरुषार्थाच्या तपोभूमीवर हा मानव समाज बघू अवैधिक चिठ्ठीच्या तटावर आणून जागा नाही तो प्रगती पथावर यावा. नारळ मोठ नाही म्हटलंय कोण समाजाच्या अंतर्गाभाऱ्यात असणाऱ्या शून्य तज्ञ पोक्त विचारांना आपल्या अकलेच्या करामतीचा कळस शासकीय राजयंत्रणा आणि तिची साम्राज्यशाही अस्तित्वात आली
समाजातील एका सुबुद्ध नागरिकाला राज्याभिषेकाच्या अग्निदेवात सार्वभौमत्वाची सत्ता सूत्रे हाती घेताना विचारात घेतलेली गुण होता 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे 14 विद्या 64 कला श्रुती स्मृती वेद पुराणे पारंगत असून शास्त्र अस्त्रविद्येत विशारद सद्धर्मरत पापभीती सत्शील सद्वर्तन आदर्श होत सत्याचा नियमितपणा नियमाच्या निष्कर्षावर कसाला लावून गुन्हेगाराला शासन अंधपणांचं रक्षण साधू मुनियोगी वेदवेत्ते ब्राह्मण स्वतःच्या मनात जडलेली इच्छा परिपूर्ण करण्यासाठी पाताळ खुणाचा त्याग केला. आवडतीच्या राज्यप्रसादी माझ्यानं झालेलं आहे. त्या राजकर्त्याला जाणीव देणं हे तुझी नाट्याला शिकव. नित्यशः स्वतःचं कर्तव्य परिपूर्ण करण्यासाठी मी माझी पावलं पुढं सरसावीत असतो. पण आजच्या दिनी आवडतीच्या राजप्रसादी राजा सूर्य माझ्या नावानं आणि राजदरबाराच्या द्वारावर कुणी का असणार यावर मुख्य आमचा इथं नाव पाताळ भुवन माझ्या वस्तीस्थान. पाताळ भुवनातील राज्यकर्ता पाताळ कैलासी माझ्या ध्यानात. पाताळेश्वर स्वागत सुरुवातीची भगवान प्रत्येकाच्या जीवनात अनेक असे प्रसंग येतात पण देवा साऱ्या प्रसंगातून प्रत्येकाला तू मार्गदर्शन कर्तव्य करतो. भगवान माझ्या जीवनात असे अनेक प्रसंग आले पण साऱ्या प्रसंगातून तू मला त्याच्याप्रमाणे तू मला मार्ग दाखवला आणि त्या मार्गाचं अवलंबन करा. हा ज्या राज्याची महाराणी झाली सर्व सुखाची माझ्या सर्व समाधान प्राप्त होते. बरोबर अनेक काय हवंय या विश्वाच्या ठिकाणी पदवी परमेश्वर असा मला प्राणेश्वर व्हावं. बरोबर त्यांची पूजा करावी तेवढीच पण देवा एक माझ्या जीवनात असणार तर दुर्भाग्यमय कोणतं होतं. माझं लग्न होऊन कित्येक वर्ष होती पण मला पुत्र सुखाची प्राप्ती झाली नाही. पण खरोखरच म्हणतात ते काही खोटं नाव मला पुत्र सुखाची प्राप्ती नाही म्हणून काय करावं. पण माझे स्वामी वेळोवेळी पदोपदी म्हणायचे अगं महाराणी काय करायचं अगं तू माझी लक्ष्मी आहेस अन्य मला काही नको म्हणून त्यांना कित्येक वेळा सांगितलं स्वामी तुम्ही लग्न करा या राज्याला वारस त्या राज्याला वारस
नसेल तर काही उपयोग सांगा. आपलं नाव कुठेतरी पाठी काढणारं हवंय ना. पण स्वामी म्हणायचे नको का, मला दुसरं लग्न नकोय. जेणेकरून दुसरं लग्न झालं असेल तर तुम्हा दोघांमध्ये मित्रवाद निर्माण होणार. मी सांगितलं स्वामी काही असू दे, जरी असलं तरी राज्याला वारसा हवाच आहे. पण अद्याप माझा एकही शब्द त्यांनी मान्य केला नाही. पण आजच्या त्यांनी मी ठरवलंय सौभाग्यवती हे शब्द ऐकण्यासाठी माझी कर्ण हाताला झाली. या म्हणते बघा कशा दिसतोय आज वेगळं दिसतंय. तरी आला त्या ठिकाणी आला तुम्ही अशाला देण्याचं कर्तव्य केलं. पण माझी मनोदेवता मला येते. जोपर्यंत मी त्या चरणाची चरणसेवा माझ्याकडे होत नाही तोपर्यंत माझ्या मनाच्या ठिकाणी समाधान येतं. आणि बरोबर या विश्वाच्या ठिकाणी असे आणि संपूर्ण देशांची दुराई कुठे असेल प्रतिभा परमेश्वराच्या चरणाच्या ठिकाणी. आणि म्हणून ती संपूर्ण जगाची भक्तगण घेण्यासाठी मी तुमच्या जरी नतमस्तक सदा कोण पाहुणे येते तुमच्याकडे? वारो लागता होता म्हणजे काय काय का तुमचा कापू हो तसं तुमचा कापू काही नाही. तुमचा कापू तर आता कापू तुमचा कापून मासे बांगड्या तरी घ्या उद्या खाया. आज लोक रे बाबू आहे इलिया लग्न केली त्या बाबाकडे गेली. हा मासे केली मासे घेऊन जा मला चार. तू करे ढवळ्या काय घालवू ना तुका पकडून नाही हातले घेऊ ताजे खाते तसले नको घेतलं तर ह्याच्यातले घे ताजे खाते माझे आजी एक संकडी करून आमची पोरं नाही तू काय रे नको ते नाही खाणार तू नाही खाणार बॉयलर आण बॉयलर आमच्याकडे नाही दोनकडे गेलो कोण नाही कशी खडे गेली माणसं अडकली सगळे मासे आणलं रे आहे बिया त्या वर वर घालू वाटत घालू वर का सगळे मासे आणलं तुमचं आणलं गोबी आणलं आता कोणी येतात सगळ्यांचं कापून घेतलं होय का सुकाट गोबी काय घे मासे पाणी कोणी ठेवलं नाचता बघ सुकाट गोबी घेतात काय घे मासे सुकाट गोबी
समोर अनोळखी स्त्री माशा गेलो असतो बाबडो तुमचं पाहुणं या स्त्रीची विचारपूस करा. बहुतेक तुमचं जवळचं पाहुणं जावं असतो बाबडो राम लग्न गावी येऊन त्या बरोबर असतो आना खाण्यात सुळसुळीत हात येतो मोठो पाय येतो मोठो लांब लांब सगळा पण बाबडो बोलो बोलतो बोला घेता येता आता तेच सांगते असं मी तुला काय विचारलं असं म्हणजे काय शिक्षक याला नाही या ठिकाणी हा तू एकटीच काय करते याला म्हटलं जबडा दिला होता तोंडात विचार करायचा खाली वर करून सांगितलं होतं तर माका काय कळायला खाली काय काय वरती काय जाता बघ नाही करताना कसं मोन्यांची भाषा मी गेलोय शिका आम्ही अशी फटाफटा बोलणारी माणसं दिसतंय तुझ्या तोंडावर मग हे. आणि बोलल्याशिवाय रंग जाणून येतो माझ्याचं हो आहे. वय तुका विचार लावून देते बरं सगळ्याचे गीत केली तर ते सांग काय आहे तुका माहिती ना नुसता भाजून दिलंय ना दुर्गंधी येते चिमणी चाटून चाटून खात मी बरं ओळखते तू कसं खात काय सांगते होय होय मला कुठे सवय नाही याची. मी ओळखतोय तू का ओळखला तुला काय आवडतं काय नाही माका सगळं माहित आहे बाकीच्या वर्षून सांगतोय कारण सगळे लोक तमाशे आवडतात मला एवढं आता मी नको वाटेक लागतो जाणार नाही राहून तर मी चाललं ए, नाव नाव काय ये जायचंय ना मग काय जाऊचंय ना तू काय तुझ्या काय बापाचं वय आहे ना माझा शेवता 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 शेवंत ए, मारून टाकी कुणाला अरे आवडतात सगळ्यांका सवयचा बरं नाव ठेवला तरी वाकडं नाव घेतली लोका तसं ती आहे शेवंता शेवता उठला शेवता नाव आहे ते शेवंता मी काय उठलं मग शेवता हा बरोबर शेवंता नाव शेवता असू दे. हा असा नाही ना प्रसंता. बरोबर नाव तुझं सुंदर अप्रतिम तुझ्या देहाचं मी अवलोकन केलं काय केलं पायाच्या नखापासून ते डोकीच्या मी केसा आपला पाया पडतोय बेटा तुझ्या पाया पडणार तुझ्या पाया घातलेलं मागं वाटतं बरं माझा आवडतं. हे काळे काळे कुरळी काय जातं सगळ्यांचे म्हाताऱ्यांचे पिकतं धनुष्याकृती भूया आता ते सगळ्यांचे सारखे नसतं पाणी गाळलोय हो गबात गेले तोंड बुडवून ना. चहा फेल कळीना पाणी लागलं. हो आणि हे तुझे ए, का? हे तुझे हे तुझं ते तुझं करून बोटाला ए! कोणून ठेवलं? अगं कोमल कोण कोण गुलाबाच्या पाकीप्रमाणे तुझ्या बायलेचं नाव गुलाबी मळमळदार हो असं बाय सरपातळ बांधा सांगतो पण त्या- आवडलं हा तुझं सौंदर्य मला आवडलं लावण्याची नक्की काय सौंदर्याची खाय अरे वाच रे, वाच रे. फुलवंती जलवंती अरे, मागं काय मदन मंदिरी मागं काय कळेना मला. लावण्य लतिका फुलवंती जलवंती आणि काय मंजिरी 5-7 जणांची नाव. किती लग्न माझा अजून विवाह काय झाला सांगतो हो. अजून जाऊकोच ना या सगळ्यांची नावं घेतली कशासाठी अडकलंय खडे तुझ्या रूपानं अडकलंय खडे हे, मग मी अडकणार नाही म्हातारले जरा बेगिना करेन मोकळं. हे, त्याच्यासाठी चालेल काय हो. म्हणतो कोणा घेऊन कसं तुमका सोडून सांगले शोधा एक बराच आणि देऊन टाका मोठी असला तरी हरकत नाही. हे, अरे काय ऐकता? काय चाललं तुझा काय होतंय? आता का गोष्ट करतो काय केलं काय का अरे तो बघ काढून घेतलं त्याच्यावर जाऊन कायचा पडला तू जरा माझ्यावर थांब ना बघूया काय चालू ठरत नाहीये अगं काय ते ठरव एकदाच बाजूच्या पाठी येत होतो आता वर गेला
अरे सगळ्यातपासून पाठी चढवले नंबर येतात प्रेमाचा इशारा केला. काय चाललं हो होय? कळलं नाही दाखवलं. कळलं नाही बघूया आता. कळलं नाही हा, कळलं नाही नाही रे. इशारा मला दिसलं ना इशारा पाणी कसं तुला कळला ना तुझ्या प्रेमानं हे सारं काही भिजून गेलं. त्या पावसाच्या सरी हो पाऊस पडतो सांगतेस ना हो माहिती नाही आपल्या प्रेमानं हे सारं काही भिजून गेलं. एवढंच नव्हे आपल्या प्रेमानं मी देखील भिजून गेलो आणि म्हणूनच भिजली पाने वेली असं म्हणलं. कोण तो राक्षसा तो येशील ना होय होय इशारा नाही अरे माझे माझे पुस्तक येते माझ्यामध्ये उपडी गेले बाहेर पाहतेस ना ते ढेकून बघ मी काय सांगते मी काय दाखवते आमच्या रेल्वेकडे ढेकून फिरतो हा. प्रीतीचा काय लागतं? कल्याण जातं. वसंत केलं नाचायचं, फुलाची नाचायची. पाठ ठेवले
चिरंगा प्रीतीचा हा पुढे काय जमाचा नाही रंग रविले मी मनात रंग रविले मी मनात आवडले तिला स्वप्न आवडले तिला स्वप्न वेदले तुझा लग्न घ्या माझ्या ऐकलं असं का मासे किती रे मी कसं येते तुझ्याकडं मी लोकांचा माणूस माझा बापूचा काय मी तुझ्यावर मोहिनी को मी तुझ्यावर प्रेम केलं हा मुनगेकर प्राजक्ता पांडुरंग मुनगेकर यांच्या हे बघा माझ्या पैसे नाचायला सगळे उपटे केला काय करतो आता मग चांगले दे माझे नाही उद्या गेलोय का पहिले ताजे फडफडीत माझे त्यांच्या होणार चांगले चांगले देवा चांगले देवा माका की सुरमई देत माझ्या मनाला होकार दे तुझ्या लग्न सर्वांच्या समन्वय 1796 एकापेक्षा एक धड दाखवत बरे रंगात बरे असे पडलेले मी काय वाईट आहे तुझं चांगलं दूर नको माका त्याच्यापेक्षा हळदचं कोणतरी बघितलं सर काय करताशी साऱ्या प्रेमाच्या मी ऐकलं धर्मावर दरोडा विचारांची पायमल्ली अत्याचाराला प्रोत्साहन देऊन अधर्म करणारी व्यक्ती तरी कोण पाताळ भरात ज्याचं वास्तव्य विशाल केतू अशी माझ्या देहाला समजा पाताळ भवनात आपलं वास्तव माझ्या नेत्रासमोर आहे ती व्यक्ती कोण
अवंतीचा राजकर्ता राजा सूर्य तिथं आणि कशासाठी हे राज्य माझं आहे. माझ्या राज्यात मी कुठेही जाऊ शकतो. पाताळ कोण तुमचा आहे तर तुमचा स्वर्गाच्या चालणार नाही. मी इथं प्रेम करत होतो. या प्रेमाच्या काय नाही आठवणीला बघलं मनीष पांडे. म्हणून मी तुला एकच सांगू इच्छितोय, या स्थानाचा त्याग कर आणि पुन्हा तुझ्या हे स्वतः मी तुला सांगतोय. काय ते प्रेम म्हणजे काय? प्रेमाची व्याख्या काय? दुसऱ्या व्यक्तीवर जबरदस्ती करणं याला प्रेम म्हणतात. माझ्या मतानं मी तिला सामोपचाराच्या बोर्डाने समजावलं, ती ऐकली नाही. उरलेला शेवटचा पर्याय तू सामो- जोर जबरदस्ती तू सामोपचार करणं किंवा तू एखाद्या व्यक्तीला सांगणं ते तिनं ऐकणं ही काय जबरदस्ती आहे तुझी? होय. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पाणी पिणं तिला स्वातंत्र्य आहे. पिवकच गावला प्रेमाचा स्वीकार करायचा पिवकच की गावला करायचा? हे ती करू शकते. हे पहा माझ्या नको घेऊ तुझी कृपा मी सदैव आमच्यावरती असते. शिवलेली आहे. होय ना? लपलपीत सगळा झळझळीत सगळा दिसतात. काय घेऊन आला? लग्न करायचंय. लग्न करायचं आहे कुठे? लावण्याची घाण खूप होती. हो. आमका पण देवा अंग पण दिला नी थोडा देवा म्हणते. मम्मी मिशीन का ते हात लावतात. मिशीन का हात लावतात पण ते का मिशी मिशीन का हात लावतात पण त्यांची मिशी होते ना. तेवढंच थंड होतं ते. ते राक्षस आम्ही तो बघ होय ना. करत मला सावळा. हो थांबा काय झालं? आवाज मी बदलतच असतो.
चाल्या ए राजा सूर्यसूत तुला सांगितलं होतं तुला हसवी तुला खेळवी वेळ पडल्यास तुझ्या नवरीचा फोन वेड्यासारखं नाही. अरे चांगला मी हो अगदी धुन हे किती हे किती हे किती हे किती हा? दीड हे किती पावणे अडीच 3.5 पावणे अडीच मी दीड कमाल शुद्ध तेच मी दीड काय कमाल म्हणालास तू बाई असून पुरुषासारखं बोलतेस म्हणजे तू दीड शाणी हो आणि 3.5चं काय 3.5 शाणी आहेत ना? हो तू अर्धा जाणार त्याच्यात ना मी अर्धा हो शाणी हो हो. ते तिघे जण काय वाटतं तुला हे सारं आम्ही घडविलं अरे कोण घडवलं कोण म्हणजे मी आम्हाला ओळख नाहीच स्वतःच्या मायाजालानं हे सारं मी घडविलेलं आहे मायावी विद्येच्या जोरावर हे सारं आम्ही घडविलंय हो मी घडवलं. थोडा वेळ थांबा मी जरा वेळ निद्रा घेतो वेळ नाही जरा निद्रा नाही पिताश्री आता एकच केलं पाहिजे म्हणजे मी मदिरेच्या कुंडीत असताना तुम्ही मला बंदिवान केलं चांडाळा पराक्रम तेच करायचं. काका माका पण कडचं तुमच्यात जर एवढं सामर्थ्य असेल ना तर त्या माझ्या हाती शस्त्र मम्मी शंकर अरे दानवेश्वरानो, काय करता योग्य त्या आकारानं स्वतःचं कर्तव्य आम्ही परिपूर्ण करतो हे दानवेश्वरा माझ्या भक्तांच्या बाबतीत तुम्ही खेळ मांडला तुमच्या जीवनाची रांगोळी करण्यासाठी हा कैलास इथं देव इथपर्यंत आलाय एवढी हिंमत एवढे पराक्रम यांच्या जीवनाची राख पण रांगोळी घालण्याच्या योग्यतेची याची राख नाही मुळीच चिंता करू नको संपला मग तुझ्यावर आलेला संकट या कैलासीच्या देवाला तुला वाचता गेलं देवाची आपण त्याला कारणीभूत तोयस कसा काय आणि त्या महाराजांचा हद्दपार केला एक अपराध म्हणून ठरविलं स्वामी माझ्या हातून चूक घडली स्वामी इथं ते अप्रतिम सौंदर्य पाहिलं शांत तेजाने नटलेला हा राजकर्ता एकदा दिलेला शब्द सत्यकोटी पुत्रविण्यासाठी मी तिचा स्वीकार केला पण देवर्षी ती कोण होती कुठं गेली काय झालं तिचं
दानवांनी निर्माण केलेली माया होती आणि त्याच मायेच्या जाळ्यात राजन तू फसला गेला आणि तुझ्या बाबतीत हा अधर्म घडला गेला. त्याच वेळी या कैलासीच्या देवानं मनोमनी ठरविलं एक निष्ठेनं ताल तल्ली तर तू माझी भक्ती केलीस. तीच भक्ती माझ्या चरणाशी रुजू झाली. त्याच कारणानं हा कैलासीचा देव मूर्तिमंत स्वरूपानं तुला दर्शन देण्यासाठी आला. उगाच नाही का भक्ती महिमा म्हटलं जातं. देवा भक्तीचा महिमाच तसा आहे. ज्या ज्या देवतेची भक्ती केली जाते संकट समयी देव धावून येऊन त्या भक्ताचं रक्षण करतो. देवा बाल